आपल्या गोष्टीचं आजचं नाव आहे चपला. रेणू नावाची एक 10-11 वर्षाची मुलगी होती. लहानपणीच तिला पोलिओ नावाचा आजार झाला होता आणि त्यामुळे कमरेपासून खाली तिच्या पायात शक्तीच नव्हती. अगदी वाळकुडे बारीक पाय. वरती छान वाढली होती रेणू, पण त्या आजारामुळे तिचे पाय मात्र पांगळे होऊन गेले होते. रेणूचे आई, बाबा, आजी, आजोबा, दादा सगळे रेणूची खूप काळजी घ्यायचे. तशी रेणू खूप हुशार होती. ती शाळेत जायची, पण तिला विशिष्ट प्रकारचे बूट वापरावे लागायचे, स्टँड असलेले, आणि शिवाय चालताना कुंबडी पण लागायची. तरी रेणूची काही तक्रार नव्हती. तिथे सगळं छान व्यवस्थित, न कुरकुर करता, न रडता, माझंच असो का, मला अमकं नाही, मला जाता येत नाही, मला खेळता येत नाही, कुठलीही तक्रार न करता छान राहत होती. एक दिवस ती अशीच व्हरांड्यात बसली होती. घरात काही तिला बूट बीट लागायचे नाहीत, बाहेर जातानाच लागायचे. एरवी ती चाकाच्या खुर्चीवरच असायची किंवा कोणीतरी तिला धरून धरून आत न्यायचं. ती बाहेर बसली होती व्हरांड्यात. दुपार झाली होती. जेवणं बिवणं सगळं होऊन आजी, आई झोपली होती. ही एकटीच वाचत बसली होती. शाळेत तिला गोष्टीचं पुस्तक दिलं होतं वाचायला आणि आज तिला ते सगळं संपवायचंच होतं. ती वाचत बसली होती. चांगलंच ऊन पडलं होतं. अगदी तापलं होतं सगळीकडे. पण जरा वाऱ्याची झुळूक येत असल्यामुळे रेणू तिथेच बसली होती. इतक्यात पत्र घेऊन पोस्टमन काका आले. त्यांनी फाटक उघडलं. रेणूच्या अंगणामध्ये सगळीकडे छान वाळू पसरलेली होती. चिखल बिखल होऊ नये म्हणून पोस्टमन काका आत आले आणि पळत 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 व्हरांड्यात आले. त्यांनी पत्र दिलं आणि पळत पळत परत गेले. रेणू म्हणली, एवढं पळायला काय झालं पोस्टमन काकांना? काय माहित. अजून 2 दिवस गेले. अशीच रेणू बसली होती. पोस्टमन काका आले. आज ते पळत आले नाहीत, आज चालत चालत आले. रेणू म्हणाली, पोस्टमन काका, परवा एवढे पळत पळत का गेलात? पोस्टमन काका हसले आणि म्हणाले, आओ रेणूताई, वाळू तापली होती खूप. उशीर झाला होता ना मला, आज मी लवकर आलोय. वाळू तापली असली की चटके बसतात माझ्या पायाला. रेणूने बघितलं, खरंच पोस्टमन काकांच्या पायात चप्पलच नव्हती. रेणू म्हणाली, काका तुम्ही चपला नाही घालत? हा, घेणार आहे आता विकत मी. आत्ता जरा मुलांचं अजून चाललंय ना, दप्तर, पुस्तकं, वह्या, फिया, अजून मला वेळ नाही झाला. इतके दिवस तेच चालू होतं. असं म्हणून पोस्टमन काका टाटा करून निघून गेले. 2-3 महिने झाले. रेणू विचार करत होती, काय बरं करता येईल. जेव्हा जेव्हा शनिवारी बरेच वेळा तिला पोस्टमन काका भेटायचे, कारण सकाळची शाळा असायची. रेणू दुपारी व्हरांड्यात बसलेली असायची. तेव्हा तेव्हा ते अनवाणीच होते. अजून त्यांना चप्पल घ्यायला सवडच झाली नव्हती. काहीतरी केलं पाहिजे. रेणू सारखी विचार करे, काय बरं करूया. होता होता ऑक्टोबर महिना आला. ऑक्टोबरची हीट, केवढं गरम होतं. रेणू एक दिवस दुपारी हळूहळू कुबड्या घेऊन व्हरांड्याच्या 3 पायऱ्या उतरून खाली गेली. तिने आज कागद पेन्सिल घेतली होती बरोबर. आणि हळू खाली उतरून ती पायरीवर बसली खालच्या. आणि तिने बघितलं, आपला हात खाली पोचतोय का, आपल्याला कागद त्या वाळूवर ठेवता येतोय का, असं तिने बघितलं. आणि ती परत हळूहळू चालत वर येऊन बसली. कोणालाच तिने काही सांगितलं नाही, एकटी खाली गेली होती म्हणून. अजून 2-4 दिवस गेले आणि एका शनिवारी रेणू
पेन्सिल कागद घेऊन हळूहळू कुबड्यांनी खाली उतरली. पोस्टमन काका नुकतेच येऊन गेले होते. त्यांचे पाय त्या वाळूत रुतले होते पळत पळत जाताना. रेणू हळूहळू तिथपर्यंत गेली. तिने पाय त्या वाळूवर ठेवला. बाप रे, केवढी गरम आहे ही वाळू. रेणूने पटकन पाय उचलला. कुबड्या टेकलेल्या होत्या म्हणून बरं, नाहीतर वाळूतच पडायची किती. आता ती शेवटच्या पायरीवर अलगद खाली बसली. ती पायरी पण खूप तापली होती. फ्रॉक असून सुद्धा तिला गरम लागत होतं. तिने हळूच त्या पोस्टमन काकांच्या पायावर, त्या उठला होता ना, रुतला होता पाय त्यांचा, त्याच्यावर तो कागद ठेवला आणि त्या पायाचा आकार पेन्सिलीने कसा काढता येईल तसा काढला. मग कागद पेन्सिल वरच्या पायरीवर ठेवली आणि रेणू हळूच उभी राहिली. पुन्हा तुला वाळूतच उभं राहावं लागलं. आता दुसऱ्याही पायाला चटका बसला. पण आता रेणूला जरा माहिती झालं होतं चटका म्हणजे काय ते. तिने ते सहन केलं. अलगद उठून 2 पायऱ्या चढून पुन्हा वर येऊन खुर्चीत बसली. खूप दमली होती ती आणि शिवाय पाय पोळले होते ते वेगळंच. सगळं तिने सहन केलं. आणि मग तो जो कागदावर छोटा आकार काढून घेतला होता ना, त्याच्यावरून तिने चपलेचा आकार काढला. पुन्हा एक थोडेसे दिवस गेले. आता पोस्टमन काका रजिस्टर द्यायला आले होते, त्यामुळे त्यांना जरा वेळ होता. ते रजिस्टर दिलं आणि गेले. दिवाळीचे दिवस जवळ आले होते. ऑक्टोबर महिना म्हणजे आत्याचं काकाचं काय 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 पत्र यायची, कोणाची भेट यायची. पोस्टमन काका जरा वेळ यायचेच. आता रेणूचे बूटही करायला झाले होते. रेणूच्या बुटांचं माप घ्यायला चांभार काका आले. चांभार काकांनी तिचं माप घेतलं आणि रेणू त्यांना म्हणाली, काका, माप पायाचं न घेता तुम्हाला चप्पल करता येते का? अगं वेडे, अशी कशी चप्पल करणार, पायाचं माप लागतंच. ती म्हणाली, माझ्याकडे आहे, पण मी ते काढलंय, त्याच्यावरून तुम्हाला करता येईल का चप्पल? काका म्हणाले, हो येईल की करता. कुणाच्या मापाची करायची आहे? नाही नाही, घरातल्या कोणाची नाही, मी देते तुम्हाला माप. म्हणून रेणू कुबड्या घेऊन आत गेली आणि तो कागद घेऊन आली. बूटवाल्या काकांनी तो कागद पाहिला आणि म्हणाला, या मापाची होय? अहो, बहुतेक सगळ्या लोकांच्या याच मापाच्या चपला असतात, देईन की मी करून. कागद घेऊन गेले ते आणि मग त्यांनी रेणूच्या बुटांबरोबरच तो चपलांचा जोडही आणला होता करून. छान चामड्याच्या चपला, त्याला बंद, एक अंगठा, छान होत्या चपला. बाबा रेणूचे म्हणाले, या कुणाच्या चपला? मला नाही बुवा माहिती, मला रेणूताईंनी कागद दिला होता, त्याच्या मी चपला बनवून आणल्या. रेणू म्हणाली, हो हो, मीच सांगितलं होतं. बाबा, तुम्ही चपलांचे पैसे देऊन टाका. बाबांना कळे ना, पण त्यांनी चपलांचे पैसे देऊन टाकले. आणि मग ते म्हणाले, रेणू बेटा, कोणाच्या आहेत ह्या चपला? ती म्हणाली, थांबा थांबा, सांगते. आणि तो दुपारी पोस्टमन काका आले. पोस्टमन काकांना रेणूनी वर बोलावलं. काका, आज वर या, वर या. का रे बाळा, आज काय वर काम? पोस्टमन काका म्हणाले. रेणूनी त्यांना चपला दिल्या आणि म्हणाली, हे तुमच्यासाठी दिवाळीचं गिफ्ट. पोस्टमन काकांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, बेटा, बरोबर माझ्या पायाच्या चपला कशा मिळाल्या तुला? रेणू म्हणाली, आहे आमची गंमत. घरातल्या सगळ्यांना खूप नवल वाटलं. रेणू जरी पायाने पांगळी होती तरी मनाने खूप सुदृढ आणि छान होती.